विचार करा, तुम्ही एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहात आणि एक दिवस असा येतो की तुम्हाला ते पद सोडावे लागते अथवा तुमच्या कंपनीचे मोठे शेअर्स इतरांना विकून तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम करावे लागते. अशा स्थितीत बुद्धीची स्थिरता न ढळू देता पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी तुम्ही काय करू शकाल? यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना अचानक आपल्या जीवनामध्ये एक विपत्ती येते आणि त्या विपत्तीशी कसं लढावं हे आपण शिकतो प्रभू श्री रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात. प्रभू श्रीरामांचा यौवराज्याभिषेक होणार होता, परंतु एका रात्रीत चक्रे फिरली, नियती बदलली आणि प्रभू श्रीरामांना 14 वर्षे वनात जाऊन राहावे लागले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन बघितले तर मिर्झा राजे जयसिंगांची स्वारी, पुरंदरचा तह या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले, 4 लाख होनांचा प्रदेश बादशहाला द्यावा लागला. इतकेच नव्हे तर आग्र्यात जावे लागले, बादशहाच्या नजर कैदेत अडकून पडावे लागले. असे प्रचंड मोठे संकट येऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीरामचंद्र कधी डिप्रेस का झाले नाही, त्यांनी त्यांच्या बुद्धीची स्थिरता का हरवली नाही याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 56 यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भय क्रोधः स्थितधीः मुनी उच्यते. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लासित होत नाही, तसेच जो आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन असलेला मुनी असे म्हटले जाते. या श्लोकामध्ये अत्यंत महत्वपूर्ण हा असा शब्द आलेला आहे, तो म्हणजे स्थितधी. स्थितधी म्हणजे स्थिर मन अथवा बुद्धी असते. स्थिर मन अथवा बुद्धी म्हणजे काय? तर सुख आणि दुःख ही येत जात असतात, हे जाणून त्यांच्यामध्ये आपली बुद्धी स्थिर करणे. आलेल्या संकटांवर मात करून पुन्हा यशस्वी व्हायचं असेल किंवा आपल्या डिप्रेशन मधून बाहेर पडायचं असेल तर स्थितधी ही क्वालिटी डेव्हलप करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी गीतेची तत्व आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवली हे तुम्हाला अधिकाधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.